आता आपण आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेलो आहोत. ओके, आपला जे व्हॉट्सॲपचं जे अकाउंट आहे तर याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला आपला डॅशबोर्ड दिसणार, हे सगळे ऑप्शन्स दिसणार. हेच आपले सगळ्यात कामाचे ऑप्शन्स आहे. दुसरं, आपलं अकाउंट लाईव्ह आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपला व्हॉट्सॲप जाणार नाही. ओके, इथे काही डिटेल्स दिलेले आहे. आपला लोगो आहे, फोन नंबर आहे, ते सर्व आम्ही तुम्हाला सेटअप करून देतो. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन की आपल्याला काही कॉन्टॅक्ट्स चढवायचे असतात ज्यांना आपल्याला व्हॉट्सॲप पाठवायचं आहे. ओके, तर इथे कॉन्टॅक्ट्समध्ये जायचं, हे जे मी लेफ्ट साईडला क्लिक केलं, आणि इथे तुम्ही मॅन्युअली पण नंबर, मोबाईल नंबर वगैरे, डेट ऑफ बर्थ, टॅग्स काय असतील तर ते घालू शकताय. सोर्स काय तुम्ही सेव्ह केला असेल तर ते तुम्ही घालू शकताय, नाहीतर नुसतं जसं की टेस्ट युजर 2 मी घातला. ओके, त्यांचा नंबर, जसं माझा नंबर मी घातला इथे. ओके, हे नंबर घातला. डेट ऑफ बर्थ पाहिजे असेल तर घालायचा, नाही तर यू कॅन जस्ट ॲड द कॉन्टॅक्ट. ओके, तर हे नंबर इज ऑलरेडी एक्झिस्टिंग सो इट विल नॉट ॲड इट. ओके, ते पण तो प्रोव्हाइड करतो की तुमचा नंबर ऑलरेडी आहे म्हणून तो ॲड करत नाही, पण हे या प्रकाराने इथे नंबर्स ॲड होतात. समजा तुमच्याकडे मल्टिपल नंबर्स आहे, तर फर्स्ट थिंग तुम्हाला काय करायची आहे की एकदमच सगळे नंबर आपण अपलोड करू शकतो. तर जसं की इथे इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स म्हणून त्याला करायचं क्लिक. इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स केल्यावर तो आपल्याला एक सॅम्पल CSV फाईल देतो. ओके, ते फाईल आपण डाउनलोड करायची आणि त्या फाईलवर आपण आपले फोन युजरचं नाव आणि फोन नंबर हे ॲड करू शकतो. सोर्स पाहिजे तर सोर्स, आणि टॅग्स पण आपण ॲड करू शकतो. हे नंबर आहे, जसं इथे तुम्ही ते नंबर ॲड करू शकता आहे. हे सगळं ॲड झाल्यानंतर ओके, आता मी जरासं इथे याला चेंज करते म्हणजे हे ॲड होईल. ओके, हे नंबर चेंज करते. ओके, हे नंबर टाकला मी. आता मी याला सेव्ह करू शकते आणि परत सिस्टमवर जाऊन किंवा इम्पोर्टमध्ये बघूया आपण. इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स केला तर अपलोड फाईल म्हणायची आपण. अपलोड केल्यावर हे माझ्या डाउनलोड्समध्ये सेव्ह झालेली होती, मग हे आपण अपलोड करायचं. ओके, आता तो काय म्हणतोय की याला तुम्ही मॅप करा. नावाला तुम्ही नाव दिला होता बरोबर, युजर नेम दिला होता, फोन नंबरला फोन नंबर दिला होता. सोर्स जर तुम्ही केला असेल तर सोर्स इथे जे काय तुमचं असेल तो दिसेल, नाहीतर टॅग्समध्ये हे दिसेल. आता हे जसे हे टॅग्स आहे आणि हे डेट ऑफ बर्थ मी काय केला नव्हता म्हणून आय एम जस्ट गोइंग टू लिव्ह इट एम्प्टी. ओके, टॅग्स पण मी काय केले नव्हते, मग मी त्याला एम्प्टी ठेवते. ओके, डिफॉल्ट कंट्री कोड आपला, आता आपण भारताचा नंबर वापरतोय त्याच्यामुळे डिफॉल्ट कंट्री कोड इज सेट टू 91. ओके, हे सगळं आपण त्याला मॅप करणं गरजेचं आहे, नाही तर अपलोड होताना त्याला समजणार नाही. ओके, आता मी याला इम्पोर्ट म्हणणार, कन्फर्म इम्पोर्ट म्हणते. ओके, आता आपण याला रिफ्रेश केलं की तो नंबर आपला इथे ॲड झालेला असतो. ओके, बघा इथे आपले नंबर ते सगळे ॲड झालेले आहे. ओके, टेस्ट युजर 1 बघा, हे नंबर मी केला होता ॲड, तर तो ॲड झालेला आहे. आता समजा मला या सगळ्या नंबर्सला मला ब्रॉडकास्ट पाठवायचं आहे किंवा 2लाच पाठवायचं, तर आपण असं क्लिक करू शकतो. किंवा जर सगळ्यालाच पाठवायचं तर मी हे वरचं बटन मी हे अनचेक करते पहिलं. ओके, आणि मी हे नेमचं करते, मग ते सगळे होतात बघा. 8 कॉन्टॅक्ट सिलेक्ट झाले. आता मी ब्रॉडकास्ट क्लिक करणार आणि मग इथनं ब्रॉडकास्ट करणार. ओके, पण याच्या आधी टेम्पलेट कसं बनवायचं आहे ते महत्त्वाचं आहे. टेम्पलेट म्हणजे आपला मेसेज ते युजर्सला जाणार आहे. ओके, तर आता मी इथे जाते आणि इथे मॅनेज म्हणून आहे बघा, मॅनेजमध्ये जाते. तिथे हे काही टेम्पलेट्स तुम्हाला दिलेले आहे. ओके, जसं रक्षाबंधन म्हणजे नॉर्मल सेलचा टेम्पलेट, आपला 22 इंडिपेंडन्स डेचा, रिपब्लिक डेचा, असं ठराविक टेम्पलेट्स आपल्याला दिलेले आहे. ओके, मला ते काय करायचे नाही, मला स्वतःचं नवीन टेम्पलेट क्रिएट करायचं आहे. ओके, तर मी न्यू टेम्पलेट इथे करते. ओके, वरती बघितलं असेल तुम्ही, मी हे न्यू टेम्पलेट केलेलं आहे, न्यू टेम्पलेट. ओके, आणि इथे टेम्पलेट्सची कॅटेगरी मार्केटिंग मेसेज नॉर्मली आपले असतात. मार्केटिंग मेसेजेस म्हणजे की जे आपण युजर्सला अधनंमधनं पाठवत असतो.
ओके, आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसेसबद्दल. तर मी ते मार्केटिंग क्लिक करणार. लँग्वेज माझी इंग्लिश मराठी असू शकते, हिंदी असू शकते. तर मी या वेळेला मराठी सिलेक्ट करते आहे. ओके, आणि जर तुम्ही AI परचेस केला असेल या प्लॅटफॉर्म बरोबर तर तुम्ही जनरेट करू शकता आहे. मला काही फ्री आपल्याला मिळतात पॉईंट्स, पण मी AI कंटेंट जनरेट नाही करणार आहे टेम्पलेट. माझ्याकडे माझा स्वतःचा टेम्पलेट आहे. मी त्याला एक नाम देते. तर त्याला लेट्स से की टेस्ट टेम्पलेट 5 म्हणूया आपण त्याला. ओके, आणि मेसेज काय असणार आहे, मला इमेज आणि मेसेज पाहिजे, किंवा नुसतं टेक्स्ट पण मी ठेवू शकते, व्हिडिओ पण मी ठेवू शकते. ओके, कॅरोझोल पण मी ठेवू शकते. कॅरोझोल म्हणजे मल्टिपल इमेज किंवा मल्टिपल व्हिडिओवाला पोस्ट. ओके, तर आता मी एक इमेज आणि त्याच्या जोडीचं टेक्स्ट ठेवते. ओके, तर टेक्स्ट जे आपलं फॉर्मॅट आहे तिथे आपल्याला ओके हे आपल्याला घालायचं. फॉर एक्झाम्पल मी साधारण असं काहीतरी मराठीचं एक सिम्पल मेसेज कॉपी करून घेते. ओके, तर माझ्याकडे कंटेंट सेव्ड आहे, तो मी नुसतं कॉपी करते. फॉर एक्झाम्पल हे मला मराठीचा मेसेज आहे माझ्याकडे. याच्यामध्ये एमोजीज असू शकतात, पण देर इज अ लिमिटेशन टू एमोजीज. ओके, तर बहुतेक हे एमोजीज माझे जरा जास्त वाटत आहे, तरी आपण घालून बघूया. ओके, असं मी घातलं. राईट, हे मेसेज मी सगळं घातलं. आत्ता आपल्याला लगेच इमेज नाही घालायची आहे. इमेज आपण शेवटी जेव्हा आपण ब्रॉडकास्ट करतो तेव्हा आपण इमेज घालतो. ओके, फुटरमध्ये काही द्यायचं तर तुम्ही देऊ शकता आहे, पण मला आता सध्या काही फुटरमध्ये मेसेजचं द्यायचं आहे, म्हणजे माझं फुल मेसेज इथे कंप्लीट आहे. कॉल टू ॲक्शन बटन्स, याचा अर्थ काय होते की मेसेज पाठवल्यावर युजरने काहीतरी ॲक्शन करायला पाहिजे. जसं की मी म्हणते कॉल टू ॲक्शनमध्ये मला कॉल करावा असं त्यांनी मला सांगावं, कॉल नाव. ओके, त्यांना मी सांगते की तुम्ही यू कॅन कॉल मी नाव. कंट्री कोड घेणार मी इथं, भारताचा कंट्री कोड घेणार, आणि इथे आपला नंबर, जे काही बिझनेस नंबर आहे ते आपण घालू शकतो. आणि पण आपण एक कॉल टू ॲक्शन बटन करू शकतो. आपण वेबसाईटवर लोकांना घेऊन जाऊ शकतो. तर मी इथे लिहिते विजिट वेबसाईट. ओके, आणि इथे मी आमच्या वेबसाईटचं URL टाकणार, जे मला युजरला घेऊन जायचं आहे ते मी इथे टाकणार. फॉर एक्झाम्पल मला या वेबसाईटला युजरला घेऊन जायचं आहे, तर मी हे कॉपी पेस्ट. ओके, इथे मी आले आणि इथे मी माझ्या वेबसाईटचं कॉपी पेस्ट करते. ओके, आणि मी याला सबमिट मारणार. आता हे जे टेम्पलेट आहे याला साधारण 1 मिनिटभर लागतो अप्रूव्ह व्हायला. जर तो सगळं अप्रूव्ड असेल तर एक साधारण मिनिटभरात तो अप्रूव्ह होऊन जातो. आता हे सबमिटेड बघा, तुम्हाला मेसेज आला आहे, टेम्पलेट सक्सेसफुली सबमिटेड फॉर अप्रूव्हल. ओके, तर ते झालं. आता हे कुठे दिसणार आपल्याला? ओके, तर मी परत मॅनेजमध्ये जाते आणि मॅनेजमध्ये मी बाय डिफॉल्ट टेम्पलेट मेसेजेसमध्येच आहे. तर पेंडिंग बघा, इथे तो पेंडिंग दिसतो. तर साधारण 1 मिनिटात तो अप्रूव्ह होतो. ओके, अप्रूव्ह झाल्यानंतर तो आपल्याला इथे दिसतो. तर माझा टेस्ट मेसेज 5 इथे दिसणार. हे बघा, बाकीचे टेस्ट मेसेजेस आहे जे मी ऑलरेडी अप्रूव्ह करून घेतलेले आहे. ओके, तर अजूनही हे पेंडिंगमध्ये दिसतो. आपण थोड्या वेळात येऊन एकदा चेक करूया, पण तेव्हापर्यंत आपण पुढचं ब्रॉडकास्टिंगचं आपण स्टेटस बघून घेऊ की कसं करायचं आहे. ओके, तर आता समजा माझं हे टेम्पलेट झालं अप्रूव्ह, तर मला आता ब्रॉडकास्ट करायचं आहे. तर मी कॉन्टॅक्ट्समध्ये जाते. तिथे मी सगळे नंबर्स, जे नंबर्सला मला पाठवायचं आहे त्यांना मी क्लिक करणार आणि ब्रॉडकास्ट करणार. ओके, तर आता बघा इथे तुम्हाला दिसतोय की माझा टेम्पलेट मेसेज आहे. ओके, मी 2000 लोकांपर्यंत पाठवू शकते. मी 8 लोकांना सिलेक्ट केलेलं आहे आणि फायनल ऑडियन्स पण माझी 8च आहे. या कॅम्पेनला काहीतरी नाव द्या. तर मी जसे की टेस्ट कॅम्पेन 5 करते. ओके, आणि त्याचं टेम्पलेट मला सर्च करायला लागते. आता मी काय करणार आहे की जे ऑलरेडी अप्रूव्ड आहे ना तो मी इथे घेते. ओके, आता हे बघा, असं याला तुम्ही शेड्यूल करू शकता. समजा असं मला आत्ता लगेच नाही पाठवायचं, मला पाठवायचं आहे संध्याकाळी, आज संध्याकाळी किंवा लेट्स से उद्या संध्याकाळी. तर मी 30 तारीख आहे उद्या, याला मी सिलेक्ट करणार
टाईम सिलेक्ट करणार. मी सांगते की मला ना साधारण 6 PM पाठवायचं आहे. 6 PM मला पाठवायचं आहे. ओके, बघा इथे आला 6:30 PM आला. आणि आपला टाईम झोन तर फिक्स्डच आहे कारण की आपण भारतातनं करतो आहे हे. ओके, आणि इथे आता मी ते करणार, शेड्यूल करणार. ओके, आता बघा की मला समजा कोणाला तरी टेस्ट करायचं आहे हे मेसेज. ओके, मी स्वतःला मला टेस्ट करायचं की बाबा हे कसं दिसतो, कसं करायला पाहिजे. आता बघा इथे ना इमेज घालायला आपण विसरलो आहे, तर इमेज आपण नक्की घालूया याच्यात. तर मी एक इमेज माझी ऑलरेडी सेव्ड आहे, तर आपण अपलोड करू शकतो इमेज. जर अपलोड करायची असेल तर हे बटन आहे बघा अपलोडचं. तर तुम्ही इमेज इथनं आपल्या वेबसाईट आपल्या डाउनलोड्समध्ये जाऊन तो इमेज आपण अपलोड करून मग त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकताय. तर तो असं दिसतो, आपला टेम्पलेट असं दिसतो. ओके, आणि त्याच्यानंतर ओके आपण एकदा जरासा टेम्पलेट वेगळा घेऊया. मी तुम्हाला एक वेगळा टेम्पलेट दाखवते. हां बघा, याच्यामध्ये ते कॉल नाव आणि वेबसाईट दोन्ही बटन्स येत आहे. परत मीडिया मी एकदा सिलेक्ट करते. मीडिया आला. इथे तुम्ही व्हिडिओ पण घालू शकताय. ओके, डिपेंडिंग तुम्हाला काय पाठवायचं आहे. आणि जर मी हे शेड्यूल कॅम्पेन म्हटलं तर तो शेड्यूल होणार किंवा इथे सेंड असणार आहे. जर तुम्ही शेड्यूल करत नसतात तर तो सेंड होणार आहे आणि मग ते लोकांना जाणार. ओके, आता आपल्याला कसं कळते की बाबा ते झालेलं आहे, सेंड झाला आहे की नाही. तर आता इथे मी काय करते की तुम्हाला मी एकदा दाखवते. ओके, आपण सगळे युजर्सच्या ऐवजी ना आपण एकच युजर सिलेक्ट करूया आणि मी माझा नंबर इकडचा एक सिलेक्ट करते आणि ब्रॉडकास्ट म्हणते. ओके, कॅम्पेनचं परत नाव घालणार मी, टेस्ट कॅम्पेन फॉर एक्झाम्पल. आणि त्याच्यामध्ये काय शेड्यूल नाही करणार, इन्स्टंटली मी पाठवणार स्वतःला. हां, पण मला इथे टेम्पलेट सिलेक्ट करायला लागणार आहे. टेम्पलेट 3 सिलेक्ट करते, त्याचा इमेज अपलोड करते. ओके, आणि मग इथे मी सेंड नाव म्हणते. बघा इथे दिसत आहे किती पैसे चार्ज होणार मला. ओके, 3.27 पैसे चार्ज होणार आहे मला. 3 ऑडियन्स सिलेक्टेड आहे. मी ॲक्च्युली एकच केली होती. तो लेट्स चेक की 3 का सिलेक्टेड झाली आहे. ओके, मला 3 लोकांना तर पाठवायचं नाही आहे. मला 3 कॉन्टॅक्ट क्लिअर करते याला आणि मी नुसतं स्वतःला घेते. आता नाव लेट्स सी काय होते एकदा परत. आता बघा 1 ऑडियन्स सिलेक्टेड म्हणतो. कॅम्पेनचं नेम परत घ्यायचं, टेम्पलेट घ्यायचं आपलं. मी हे टेम्पलेट घेते, हे वाला घेऊया, बेटर आहे. टेस्ट टेम्पलेट 1 या. ओके, हे घेऊया. अपलोड केला इमेज अपलोड केल्यानंतर सेंड नाव म्हणते. बघा ₹1.09 प्रत्येकाला कॉस्ट होते मार्केटिंगची. आता सध्या ही कॉस्ट चालली आहे आणि हे ₹44.55 माझ्याकडे अवेलेबल क्रेडिट आहे. पुढचे मेसेजेस पाठवताना हे यातनंच डिडक्ट होत जाणार. आता मी सेंड नाव म्हणते. सेंड नाव म्हटल्यावर मी कॅम्पेन सक्सेसफुली सेंड, मी गो टू कॅम्पेन्स करते. ओके, आता कॅम्पेन्स बघा, हे कॅम्पेनचं साईन आहे. आता इथे बघा सेंट 1 हे जेव्हा डिलिव्हर होतो तेव्हा इथे डिलिव्हर्ड म्हणून पण येतो आपल्याला. ओके, तर बहुतेक मला आलेला आहे तो. मी एकदा चेक करते. येस, मला तो मेसेज आलेला आहे व्हॉट्सॲपला विथ द इमेज वगैरे सगळं आलेलं आहे. त्याच्यामध्ये फुल टेक्स्ट दिसतो आहे मला. ठीक आहे, तर आता एकदा मी ते उघडून बघते. ठीक आहे, तिथे मला कॉल नाव, बटन, वेबसाईट सगळं मला दिसते. ओके, तर इतकं क्रेडिट झालं आहे. आणि बघा इथे डिलिव्हर्ड दिसतो तुम्हाला. जर डिलिव्हर्ड नसता तर पेंडिंगमध्ये तुम्हाला दिसला असता. बघा मेसेज हॅज बीन डिलिव्हर्ड टू द युजर्स डिव्हाइस. आणि मी आता खरं तर ते रेड पण केलं आहे. मे बी मी रिफ्रेश केल्यावर तिथे मला कळेल सुद्धा की बाबा हां बघा रेड केल्यावर 1 रेड असा येतो त्याच्यामधनं. आता समजा की युजरला अधिक माहिती पाहिजे तुमच्याकडनं, तर तो काय करणार, तो तुम्हाला आयदर कॉल करणार किंवा व्हॉट्सॲप पाठवणार की सेंड मी मोर इन्फॉर्मेशन अबाउट युअर कोर्सेस. तर ते कुठे आपल्याला वाचायला मिळतो आणि कसं आपण त्याला रिप्लाय करायचं. आता फॉर एक्झाम्पल इथे लाईव्ह चॅट बघा, तुम्हाला जस्ट डॅशबोर्डचा खाली लाईव्ह चॅट म्हणून दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असते, ॲक्टिव्ह, रिक्वेस्टिंग आणि इंटरव्हिंट. समजा युजरनी तुम्हाला
पहिल्यांदा काहीतरी इन्फॉर्मेशन मागून घेतली तर तो रिक्वेस्टिंगमध्ये दिसते. इथे त्या युजरचं नाव दिसतो, तुम्ही त्याला क्लिक करायचं आणि खालनं तुम्ही इंटरव्हीन म्हणून इथे एक बटन असतो, ते बटनवर तुम्ही क्लिक करा आणि मेसेज टाईप करून पाठवायचा. आता मी ऑलरेडी इंटरव्हीन केलेलं आहे म्हणून माझे मेसेजेस तुम्हाला इथे दिसणार बघा. ओके, तर हे आहे. आता मी म्हटलं येस सेंड मी मोर इन्फॉर्मेशन, तर तुम्ही टाईप केला येस वी विल कॉल यू शॉर्टली. मग मी परत म्हटलं सेंड मी मोर इन्फॉर्मेशन, तुम्ही आणि इथे तुम्ही त्याला करू शकता येस वी विल कॉल यू नाव. ओके, आणि त्याला सेंड करायचा. सो दिस टाईप ऑफ मेसेजेस आर फ्री जर तो 24 आवर्स विंडोमध्ये असणार आहे. ओके, समजा मी तुम्हाला आत्ता मेसेज केला आणि तुम्ही संध्याकाळी विदिन 24 आवर्स तुम्ही त्याला रिप्लाय केला तर इट इज फ्री. पण तुम्ही इथनं काहीतरी मार्केटिंगचा मेसेज पाठवायला लागलाय मला तर तो कॉस्ट लागेल तुम्हाला. ओके, तर याला सर्व्हिस मेसेज म्हणतो, तो फ्री असतो आपल्याला. ओके, पण विदिन ओनली 24 आवर्स. ठीक आहे, मग तुम्ही युजरला डायरेक्टली कॉल करून हे करू शकता. ठीक आहे, आता पहिला बार जर युजरने तुम्हाला मेसेज केला तर तो रिक्वेस्टिंगमध्ये येणार आणि तुम्ही त्याला इंटरव्हीन म्हणून एक बटन असतो, ते बटन दाबून तुम्ही त्याला रिप्लाय करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर तो इंटरव्हीनला जातो, जसं मी इथे केलेलं आहे. ओके, तर हे आपला सगळं मेसेजेस कसे पाठवायचे, कसे वाचायचे, कॉन्टॅक्ट्स कसे अपलोड करायचे, टेम्पलेट कसं अप्रूव्ह करायचं, हे सर्व इथे मी तुम्हाला आज दाखवलं. आता परत डॅशबोर्डला जाऊया. थोडंसं इथे तुम्हाला दाखवते की हे आपला रिमेनिंग कोटा आहे. आपण डेली आपल्याला 2000 मेसेजेसपर्यंत अलाउड असतो. हे बघा इथे दिलेलं आहे. नंबर ऑफ युनिक युजर्स यू कॅन सेंड टेम्पलेट मेसेजेस. ओके, तर आता आपण एक वापरला आहे म्हणून आपल्याला एकच आहे. समजा आपले मेसेजेस खूप लोक बॅन करायला लागले तर इथे लो क्वालिटी म्हणून येते आणि आपला कोटा रिड्यूस होतो. पण हे हाय क्वालिटीवर गेल्यावर परत आपला कोटा 2000वर जाणार. ओके, आता हे तर आपण ट्रायल पिरियडमध्ये आहोत. बघा इथे दिला आहे ट्रायल आहे प्लॅनचा आणि 3 दिवस राहिलेले आहे याचे. आता समजा मला हे प्लॅन बाय करायचं आहे तर मी अपग्रेड नाव म्हणणार आणि बेसिक, प्रो आणि एंटरप्राइज हे 3 टाईपचे प्लॅन्स अवेलेबल आहे. बरेच लोकांचं बेसिकमध्ये होऊन जाते कारण की त्याच्या पलीकडे इतके सध्या तरी कोणाला लागत नाही. जर तुमची खूप मोठी फर्म असेल तर यू कॅन ट्राय फॉर प्रो और एंटरप्राइज. इथे याचे सगळे फीचर्स दिलेले आहे. ना बाय डिफॉल्ट हे क्वार्टरली सिलेक्टेड असतो. बघा तुम्ही याला मंथली करा आणि बेसिक तुम्ही सिलेक्ट करा, मग 1500 रुपये लागणार. क्वार्टरलीमध्ये आपल्याला जर तुम्ही प्लॅन घेताय तर 5% ऑफ आहे, नाहीतर इयरलीमध्ये 10% ऑफ आहे. आणि तुम्ही परचेस नाव दाबून UPIनी किंवा क्रेडिट कार्डनी पेमेंट करू शकताय. पण हे जे 1500 रुपये याच्यामध्ये काही क्रेडिट्स मिळत नाही. आपल्याला आपल्याला जे एक मेसेज पाठवायचे आहे त्याचे क्रेडिट्स आपल्याला सेपरेटली विकत घ्यायला लागतात. ते कुठे असतात हे बंद करूया. डॅशबोर्डलाच तुम्ही जर खाली गेला तर तुम्हाला तुमचे क्रेडिट्स दिसतात. बघा तुम्ही म्हणणार बाय मोर क्रेडिट्स, तर तुम्ही बाय मोर केला तर तो विचारतो की किती पाहिजे. 1500 मिनिमम क्रेडिट्स आपण विकत घेऊ शकताय. इथे तुम्ही करू शकता आणि परचेस म्हणू शकताय. तर या प्रकारे जेव्हा जेव्हा तुम्हाला लोकांना पाठवायचं असेल व्हॉट्सॲप, तुम्ही क्रेडिट विकत घेऊ शकता आहे आणि रेग्युलरली त्यांना तुम्ही पाठवू शकताय. माझं हे सजेशन आहे की तुम्ही मंथली दर मंथ तुम्ही रेन्यू करा. पाहिजे असेल तर क्वार्टरली रेन्यू करा, तुम्हाला थोडा डिस्काउंट पण भेटून जाईल. रेन्यू तुम्ही नाही केला तर तुम्हाला समजा कोणी युजरनी रिप्लाय केला तर तुम्ही त्याला लाईव्ह चॅटमध्ये जाऊन तुम्ही त्याला रिस्पॉन्ड नाही करू शकता परत. ओके, कारण की तो प्लॅटफॉर्म आता बंद पडला आहे अनलेस यू रेन्यू इट अगेन. ठीक आहे, तर या हिशोबाने तुम्ही हे प्लॅटफॉर्म वापरून बघा.